इलाइट स्पोर्टमध्ये फायनलमध्ये पोहोचणं फक्त स्किलवर डिपेंड नसतं, तर टायमिंग, कंपोजर आणि प्रेशर हँडल करायची कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टींचं टेस्ट असतं. विमेन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ही टेस्ट परफेक्टली पास केली आहे. बॉटम प्लेस यूपी वॉरियर्सवर एक डॉमिनंट विक्ट्री मिळून आरसीबीने फक्त प्लेऑफ्स नाही तर डिरेक्ट फायनल एंट्री सील केली आहे आणि सगळ्यांना एक क्लिअर मेसेज दिला आहे की हा सीझन त्यांचा आहे. हा मॅच स्कोर कार्डवर सिंपल दिसतो, पण कॉन्टेक्स्ट, प्रेशर आणि इम्प्लिकेशन बघितल्यावर हा आरसीबीचा एक स्टेटमेंट परफॉर्मन्स होता. WPL 2026 हा सीझन ऑलरेडी खूप कॉम्पिटिटिव्ह राहिला आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या टीम्स मध्ये टॉप 2 रेस टाईट होती आणि प्रत्येक मॅचचं वेट प्लेऑफ्स पर्स्पेक्टिव्हने खूप मोठं होतं. आरसीबीने सीझनचा फर्स्ट हाफ कॉन्फिडंट परफॉर्मन्स सोबत स्टार्ट केला होता, पण मिडल फेज मध्ये बॅक टू बॅक लॉसेसमुळे थोडा प्रेशर पण आला. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स कडून हारून आरसीबी चोक करते की काय हा प्रश्न पुन्हा डिस्कशन मध्ये आला होता. अशा सिच्युएशन मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्धची ही मॅच फक्त एक रुटीन फिक्चर नव्हती, हा एक मेंटल चेक पॉइंट होता. स्मृती मानधनाने टॉस जिंकून बॉलिंग करायचा डिसिजन घेतला, जो इनिशियली रिस्की वाटला पण नंतर टॅक्टिकली मास्टर स्ट्रोक ठरला. यूपी वॉरियर्सचा सीझन ऑलरेडी डाऊनहिल होता, पण याच मॅच मध्ये त्यांचे प्लेऑफ होप्स टेक्निकली अलाइव्ह होत्या. ओपनिंग मध्ये मेग लॅनिंग आणि दीप्ती शर्माने पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला. लॅनिंगने फ्लुएंट 41 रन्स केले आणि दीप्ती शर्माने सीझन मधील आपली बेस्ट इनिंग म्हणजेच 55 ऑफ 43 बॉल्स खेळत वॉरियर्सला एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म मिळवून दिला. फर्स्ट विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशिप झाली आणि एक वेळेस असं वाटलं की वॉरियर्स 160-170 चा स्कोर करू शकतात, पण तिथूनच मॅचची डिरेक्शन बदलली. आरसीबीची बॉलिंग युनिट एस्पेशली नदीन डिक्लर्कने कम्प्लीट कंट्रोल घेतला. नदीन डिक्लर्कने मिडल ओव्हर्स मध्ये लाईन लेंथ परफेक्ट ठेवली आणि वॉरियर्सचा मोमेंटम टोटली ब्रेक केला. रिझल्ट असा झाला की प्रॉमिसिंग स्टार्ट नंतर पण यूपी वॉरियर्स 143 फॉर 8 वरच थांबले गेले. T20 फॉर्मॅट मध्ये हा स्कोर डिफेंड करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, एस्पेशली आरसीबी सारख्या बॅटिंग लाईनअप विरुद्ध. आरसीबीचा चेस या मॅचचा हायलाइट होता. टार्गेट मोठा नव्हता, पण प्रेशर कॉन्टेक्स्ट खूप मोठा होता. अशा वेळेस एक अग्रेसिव्ह स्टार्ट मॅचला वन साइडेड बनवतो आणि ग्रेस हॅरिसने तेच केलं. कट शॉट्स, लॉफ्टेड ड्राईव्ह, फुल शॉट सगळ्या स्ट्रोक्स एफर्टलेसली फ्लो होत होत्या. तिथे 75 रन्स ऑफ फक्त 37 बॉल्सने वॉरियर्सचा बॉलिंग अटॅक कम्प्लिटली डिसमेंटल केला. पॉवर प्ले मध्येच आरसीबीने मॅच आपल्या फेवर मध्ये घेतला होता. ग्रेस हॅरिसला परफेक्ट सपोर्ट मिळाला कॅप्टन स्मृती मानधनाकडून. मानधनाने एक्झॅक्टली तेच केलं जे एक लीडर करून एक्सपेक्ट केलं जातं. तिच्या बॅट मधून बाउंड्री स्मूथ फ्लो होत होत्या आणि स्ट्राईक रोटेशनमुळे स्कोर बोर्ड प्रेशर कंटिन्युअसली वाढत होता. ग्रेस हॅरिस आणि मानधनामध्ये 108 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप झाली, जी मॅच प्रॅक्टिकली सील करून गेली. मानधना 54 रन्सवर नॉट आउट राहिली आणि आरसीबीने चेस फक्त 13.1 ओव्हर्स मध्ये कंप्लीट केला. या विजयामुळे आरसीबीने WPL 2026 मध्ये टॉप 2 फिनिश सिक्युअर केलं आणि डिरेक्ट फायनल क्वालिफिकेशन मिळवले. या फॉर्मॅटमध्ये हा ऍडव्हान्टेज खूप मोठा आहे, कारण आरसीबीला फायनल आधी ऑलमोस्ट एक फुल वीक रेस्ट करायला मिळणार आहे. प्लेअर रिकव्हरी, टॅक्टिकल प्लॅनिंग आणि अपोजिशन एनालिसिस साठी हा गॅप एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल आहे. फायनल 5 फेब्रुवारीला असणार आहे आणि आरसीबी ऑलरेडी मोमेंटम सोबत त्या मॅच मध्ये एंटर करत आहे. यूपी वॉरियर्स साठी हा डिफीट ऑलमोस्ट सीझन एंडिंग ठरू शकतो. ऑलरेडी बॉटम ऑफ द टेबल असलेली वॉरियर्स या लॉस नंतर त्यांचा प्लेऑफचा रोड ऑलमोस्ट इम्पॉसिबल झाला आहे. टीम मध्ये इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस होते, पण कन्सिस्टन्सी आणि बॉलिंग डेप्थ या दोन्ही गोष्टी कमी पडल्या. दीप्ती शर्मा आणि मेग लॅनिंग सारख्या प्लेयर्स डिस्पाइट एफर्ट्स टीम कलेक्टिव्हली प्रेशर हँडल करू शकत नव्हती आणि ही मॅच त्याचं परफेक्ट एक्झाम्पल होतं. आरसीबीचा सीझन बघितला तर हे क्वालिफिकेशन ओव्हरनाईट झाले नाही. टीमने प्लॅनिंग, बॅलन्स आणि रोल क्लॅरिटीवर फोकस केला होता. ग्रेस हॅरिसचा ऑलराऊंड इम्पॅक्ट, नदीन डिक्लर्कची बॉलिंग कन्सिस्टन्सी आणि स्मृती मानधनाची लीडरशिप या सगळ्या फॅक्टर्सने आरसीबीला एक कम्प्लीट युनिट बनवलं आहे. मिडल फेज मध्ये लॉसेस आले, पण त्यातून टीमने बाउन्स बॅक केलं आणि वॉरियर्स विरुद्ध हा परफॉर्मन्स त्याचंच प्रूफ होतं. आता सगळ्यांची नजर WPL 2026 फायनलवर आहे. आरसीबीचा अपोनेंट कोण असेल हा प्रश्न अजून ओपन आहे. प्रेशर, एक्सपेक्टेशन्स आणि हिस्ट्री सगळं त्यांच्या सोबत आहे, पण हा सीझन बघितला तर आरसीबी मेंटली पण त्यांच्या स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन मध्ये दिसत आहे. आता या डॉमिनंट क्वालिफिकेशन नंतर आरसीबीचा हा मोमेंटम फायनल मध्ये कन्वर्ट करू शकेल का, की WPL फायनलचा प्रेशर पुन्हा एक नवीन स्टोरी लिहिणार आहे? तुमचे थॉट्स कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.